पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमात गोंधळ झाला। जलसंवाद कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना हातामध्ये पोस्टर घोषणा दिल्या। तुम्ही सगळं सांगता पण गरिबांचं काय असं म्हणत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर पोलिसांनी या शेतकऱ्याला आता ताब्यात घेतलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमात गोंधळ झाला। जलसंवाद कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना हातामध्ये पोस्टर घेत घोषणाबाजी केली। तुम्ही सगळं सांगता पण गरिबांचं काय असं म्हणत घोषणाबाजी करण्यात आली। या घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। उनको बाहर नहीं और नहीं काम तुम्हारा बाहर आने वाले समय में हमारे एविएशन फ्यूल में 5% हम लोग बायो एविएशन तुम्ही असं कधी करू शकत नाही। आमच्यावर हे छाया सरकार एक मिनिट आम्हाला कोसळपूर पडताना न्याय न देता तुम्ही 95,000 लातूरमधून एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। लातूरमध्ये सीबीआय कडून पुन्हा एकदा झाडाझडती सुरू करण्यात आली आहे। एका खासगी कार्यालयामध्ये झाडाझडती सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी याच खासगी शिकवणी चालकाची 9 तास चौकशी झाली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज सीबीआयच्या वतीने या कार्यालयामध्ये झाडाझडती केली जाते। तर सीबीआयचे अधिकारी आता या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि या कार्यालयाची झाडाझडती सध्या सुरू आहे। शिंदे आणि शरद पवारांच्या आदेशाने जरांगेंचं आंदोलन सुरू आहे। शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे। सरकार अस्थिर करण्यासाठी मराठा ओबीसी वाद निर्माण केला जातोय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आता टीका केली आहे। हे आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदेच्या आदेशानं, शरद पवारांच्या आदेशानं, कारण एकनाथ शिंदेचे अनेक मंत्री जरांगेला येऊन भेटतात आणि त्याच्यानंतरच हा 5वे नापास आंदोलनाची भूमिका घेतो। एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री होण्यासाठी घाई गडबड झाली आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे वेळोवेळी राज्य सरकार अस्थिर करायचं, राज्यामध्ये दहशत निर्माण करायची, राज्यामध्ये ओबीसी मराठा सातत्याने वाद निर्माण ठेवायचा। रायला सायला शरद पवार गटाचे खासदार, शरद पवार गटाचे आमदार आणि काही अजितदादा गटाचे सुद्धा आमदार याला रसद देऊन ताकद निर्माण करण्याचं काम करताय। गोधडीतून काजू खाणारा गोधडी योद्धा यो आणि खाऊन पिऊन उपोषण करणारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।